अमरावती शहरातील नो एंट्री नियमामुळे मालवाहतूक विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात मालवाहतूक संघटना आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। नो एंट्रीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला सूट देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। आमदार सुलभाताई खोळके यांनी केवळ नो एंट्री लावून वाहतूक समस्या सुटणार नाही, तर योग्य नियोजन आणि आवश्यक सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगितले। शहरातील व्यापार आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काही ठराविक मार्गावर आणि वाहनांना मर्यादित प्रवेश देण्यासाठी मागणी करण्यात आली। त्यावेळेस आपण सर्किट हाऊसला मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा असं ठरलं होतं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांची चर्चा झाली होती। परंतु ती चर्चा झाल्यानंतर आता जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये विरोधाभास दिसला, म्हणून आपण CP साहेबांकडे आपण गेलो आणि त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आज मला वाटतं पॉझिटिव्ह चर्चा झाली। आणि CP साहेब स्वतः अमरावती शहरामध्ये फिरलं पाहिजे, कारण अमरावतीचं मार्केट असं आहे की एकाच ठिकाणी आहे आणि सगळं एका ठिकाणी असल्यामुळे सगळ्यांचेच प्रश्न असल्यामुळे पब्लिकचाही प्रश्न आहे, तिकडे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, म्हणून त्या ठिकाणी जे रूट्स आहे त्या रूट्सवर अमरावती शहरामध्ये स्वतः CP साहेब फिरणार आहे, व्यापाऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन त्या ठिकाणी फिरणार आहे आणि त्यातून आपण काय निर्णय आज जो दिला आहे तो आपण अजूनही बदलू शकतो, कारण हा निर्णय हा काही फायनल राहत नाही। आपण आता सध्या निर्णय घेतलेला आहे, आता परत 2 आठवड्यांनी आपण परत निर्णय घेऊ आणि जशा काही अडचणी व्यापाऱ्यांच्या असेल लोकांच्या त्या आपण नंतर सोडवू असे या ठिकाणी आश्वासन दिले आणि 100% त्या पद्धतीनं करतील अशी आशा। शहराचं दळणवळण अजून चांगलं होणार यासाठी आता जो पूल आहे त्यासाठी निधी आणला, पूल तोडला गेला, रेल्वेचा पूल, नागपुरी गेट सुद्धा पूल लवकरात लवकर सुरू आहे यासाठी सुद्धा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। नागपुरी जो पूल आहे तो शेवटच्या टप्प्यात आला आहे, फार थोडं कमरा आलेला आहे आणि आपला राजापेठच्या पुलाचा सुद्धा आता टेंडर निघणार आहे आणि तो सुद्धा एका वर्षात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न। यावर पोलीस आयुक्त राकेश ओला आणि प्रतिबंधित मार्गावर स्वतः ऑन स्पॉट पाहणी करून आवश्यकतेनुसार नो एंट्रीच्या नियमात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले। नो एंट्रीचा आदेश तात्पुरता असून वाहतूक सुरक्षितता आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आवश्यक फेरबदल केले जातील, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली। यातलं काही लोकांचं समाधान झालेलं आहे, काही व्यापाऱ्यांचं समाधान झालं नाही, कारण की आपल्या इथं कपडा व्यापाऱ्यांच्या वेगळ्या अडचणी आहे, किराणा व्यापाऱ्याच्या वेगळ्या अडचणी आहे, त्यानंतर गिट्टी बोल्डरवाल्यांच्या वेगळ्या अडचणी आहे, सिमेंटवाल्याच्या वेगळ्या अडचणी आहे। तर त्याच्यात काही जणांना रिलीफ भेटला, काही लोकांना रिलीफ भेटला नाही। काही रस्ते बंद ठेवल्यामुळं गुड्स आपले गॅरेजवाले आहेत त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झाला होता, कारण की जे मेन गॅरेजचे रूट आहे ते गॅरेजचे रूट ते बंद ठेवलेले होते, त्याच्यामुळं तो प्रश्न निर्माण झाला होता। तर ते काल परवा ताईंनी चर्चा केली CPशी आणि आजची वेळ घेतली होती आणि असं ठरलं होतं की बाकी अधिकाऱ्यांसोबत बसण्यापेक्षा CP साहेबांनाच बसलं पाहिजे, त्यांच्यासोबतच चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, कारण की शेवटी अमरावती शहराचा जो व्यापार आहे त्या व्यापाराला कुठं धक्का लागला नाही पाहिजे, कारण की लोकांच्या गरजा आहे त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे। याच्यासाठी एक सर्वसमावेशक आज बैठक केली आणि CP साहेबांना सांगितलं की आत्ता जो आदेश काढला आहे तो टेम्पररी आहे, 2 आठवड्यासाठी काढलेला आहे आणि अजून उद्या आणि परवा या आठवड्यात ते सर्व रूट स्वतः फिरून चेक करतो बोलले आणि त्याच्यात ज्या वेगवेगळ्या संघटनांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे त्याचा पुनर्विचार करण्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते पूर्ण विचार करताना पुन्हा एक वेळ चर्चा करून सर्वांशी व्यवस्थित तो निघल आणि अमरावतीचा व्यापार आणि अमरावतीचं ट्रॅफिक, सामान्य लोकांच्या जीवाचा धोका निर्माण झाला, ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्यांनी पोलिसांनी केलं म्हणजे त्यांनी सो मोठं नाही केलं, ॲक्सिडेंट झाले आणि लोकांचा रोष होता आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यात बदल करण्याचं ठरवलं। परंतु जो बदल करणार आहे ते सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांचं व्यवस्थित समाधान होईल अशा पद्धतीनं करावं लागेल, कारण की त्याच्यात 2 बाजू असतात, एक आपला व्यापारी आहे आणि लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे। हे दोन्ही प्रश्नाचा मार्ग काढून त्यातला व्यवस्थित मार्ग काढण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे।